नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोडेस्वार। आपण आज PhDचं जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं टाइम टेबल आलेलं आहे 2021-22 या सेशनचं आणि त्या संदर्भातच मी आपल्याकडे आलेला आहो। आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या PhD ॲडमिशनच्या संदर्भामध्ये सगळी गोंधळाची स्थिती सगळ्या संशोधकाची आणि एमपॅड झालेल्या विद्यार्थ्यांची आणि मार्गदर्शकांची सुद्धा होती। तर या संदर्भामध्ये खूप सारे आपले रिस्पॉन्स येत आहेत आणि त्यामुळेच मी आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो थोडा एक दिवस उशिरा झाला हा व्हिडिओ, कारण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं 21 मे 2022 रोजी काय म्हटलंय मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 21 मे 2022 रोजी 311/2022 या नावाचं या नंबरचं एक नोटिफिकेशन काढलं। आपल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनला काय म्हणायचं आहे, त्याचं नावच आहे की टाइम टेबल फॉर ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम फॉर सेशन 2021-22 म्हणजे 2021-22चे जे PhDचे प्रवेश होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये नवीन सुधारित टाइम टेबल किंवा सुधारित जो वेळापत्रक आहे ते विद्यापीठानं 21 मेला घोषित केलं। आणि त्यामुळेच आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, आपण हा टाइम टेबल सविस्तर तर समजून घेणारच आहोत। त्यासोबतच आपल्याला प्रवेश घेतेच्या वेळी ॲप्लिकेशनचे कुठले फॉर्मॅट्स राहणार आहेत ते फॉर्मॅट्स देखील PhDच्या संदर्भामध्ये अतिशय अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये अपेंडिक्स 5 म्हणजे नेमका कुठला आहे, अपेंडिक्स 5A म्हणजे काय आहे, अपेंडिक्स 5B म्हणजे काय, त्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघू। त्यानंतर नेमकी PhD करायची आहे तर PhDला ॲडमिशन घेतल्यापासून तर अवॉर्ड होईपर्यंत फीजचं स्ट्रक्चर कसं आहे याविषयी थोडक्यात मी सांगणार आहे। आणि शेवटी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं या 21 मेच्या पत्रान्वये जे महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन किंवा सूचना दिलेल्या आहेत त्याविषयी देखील आपण आज थोडक्यात बघू। तर चला सुरुवात करूया या पत्रापासून, की या पत्राला म्हणायचं आहे त्याचं सब्जेक्टच आहे की टाइम टेबल फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम फॉर सेशन 2021-22। याच्यामध्ये त्यांनी सरळ टाइम टेबल दिलेला आहे आणि या टाइम टेबलच्या नुसार आपल्याला नेमकं कोणत्या तारखेला काय करायचं आहे आणि नेमकी ही प्रक्रिया कोणासाठी आहे। तर मी तिथून सुरू करतो की गेल्या वर्षी जे विद्यार्थी एमपॅट परीक्षा पास झालेले होते, म्हणजे जे जानेवारी 2022ला त्यांचा रिझल्ट लागला आणि तब्बल या मे महिन्यामध्ये विद्यापीठाने ही कारवाई प्रत्यक्ष सुरू केली। तर दुसरं महत्त्वाचं की एमपॅट विद्यार्थी जेव्हा झाले होते तर ऑलरेडी 21-22चे ॲडमिशन काही रिसर्च सेंटरला पूर्ण देखील झालेल्या होत्या। असं का बरं झालं होतं याचा एक व्हिडिओ मी माझ्या याच इकोस्टार चॅनलवर दिलेला होता। असं का होतं, कारण काय होतं की 2021-22चे प्रवेश किंवा प्रत्येक वर्षीचे प्रवेश कुठल्या महिन्यात कधी व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये 1 ऑफ 2016 PhDचं ऑर्डिनन्स सांगते। त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात निघायला पाहिजे प्रत्येक रिसर्च सेंटरची, त्यांनी जागेचं सांगायला पाहिजे कोणत्या विषयाची किती जागा आहेत, आणि डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर पूर्वी प्रत्येक वर्षाच्या की ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजे। मात्र कोविड-19 आणि बाकीच्या सगळ्या शेड्यूल विद्यापीठाला आखताना थोड्याशा अडचणी आल्यात आणि त्यामुळंच ही जी पद्धती आहे ती थोडीशी पुढं गेली। त्यामुळे हे जे सेशन आहे ते 21-22चं सेशन राहणार आहे आणि 21-22 सेशनमध्ये कोण ॲडमिशन घेऊ शकतो की जे विद्यार्थी या 21-22मध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे ते एकतर विद्यार्थी एमपॅट जी आहे परीक्षा विद्यापीठाची PhDची प्रवेश परीक्षा ते उत्तीर्ण झालेले पाहिजेत आणि ती परीक्षा आता शेवटी जी झाली होती किंवा काही विद्यार्थी त्याही आधीची एक परीक्षा पास झाले असतील मात्र त्यांची जर व्हॅलिडिटी संपली नसेल एमपॅट परीक्षेच्या त्या प्रमाणपत्राची 5 वर्ष जर व्हॅलिड असेल तर ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। काही विद्यार्थी याशिवाय नेट सेट झाले ते देखील विद्यार्थी या PhDच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात। काही असे विद्यार्थी असतील की काही MPhil झालेले असतील त्यांना देखील प्रवेश यामध्ये मिळणार। ठीक आहे, तर मी या टाइम टेबलकडे थोडक्यात जातो आहे की बघा, डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट अपेंडिक्स 5। मी या अपेंडिक्सच्या विषयी थोडक्यात नंतर सांगेल, फक्त हा वेळापत्रक सुरुवातीला मी सांगतो आहे। म्हणजे आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे PhDची, कधी घ्यायची आहे 23 मे ते 6 जून, म्हणजे 6 जून ही तुमची ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे। विद्यापीठाने हे वेळापत्रक त्यांच्या ऑफिशियल PhDच्या सेलवर किंवा PhDच्या पोर्टलवर टाकलेलं आहे
प्रत्येक रिसर्च सेंटरला त्यांच्या रिसर्च सेंटर हेडच्या मेलवरती दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला एक विद्यार्थी असणार किंवा एक संशोधक मार्गदर्शक किंवा सुपरवायझर असणार, तर तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगायला पाहिजे की ही प्रवेश प्रक्रिया आता 23 मेपासून सुरू झालेली आहे आणि याची 6 जूनपर्यंत लास्ट डेट आहे ॲडमिशनची. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे की डेट ऑफ डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट अँड अनाउन्समेंट ऑफ इंटरव्ह्यूज बाय द रिसर्च सेंटर. म्हणजे ॲडमिशनच्या संदर्भामध्ये ज्या ज्या रिसर्च सेंटरला जागा आहेत त्या रिसर्च सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे. आता हे कसं समजेल की जागा कुठं आहेत, मी ॲडमिशन कुठं घ्यायची? तर सरळ आहे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या sgbu.ac.in वर जायचं, PhD सेलवर पोर्टलवर त्यांच्या जायचं आणि PhD सेलवर गेल्यानंतर प्रत्येक रिसर्च सेंटरच्या जागेंची लिस्ट फॅकल्टी वाईज विद्यापीठाने अपडेट केलेली आहे. ओके, तर ही लिस्ट अगोदर बघायची आणि ज्या ज्या रिसर्च सेंटरला तुमचा विषय आहे आणि त्या विषयाची जागा उपलब्ध आहे मार्गदर्शकाकडे, तर तिथं ते पाहिल्यानंतरच तुम्हाला जे कन्व्हिनियंट होईल, सोयीस्कर होईल, त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या रिसर्च सेंटरमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्या गाईडसोबत सेंटरसोबत संपर्क साधायचा आहे. ओके, त्यानंतरच तुम्हाला ही ॲडमिशन घेता येईल. त्याच्यानंतर ही जी म्हटलं मी की विद्यार्थ्यांची यादी लावण्याची जी ही आहे तारीख जी आहे, म्हणजे किती विद्यार्थ्यांना आम्ही घेतलं आणि त्यांचे इंटरव्ह्यूज किंवा रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीने इंटरव्ह्यूज घ्यायला पाहिजेत आणि ती तारीख आहे 7 जून ते 8 जून या दरम्यान त्या रिसर्च सेंटरनी PhDच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी लावायला पाहिजे. ओके, देन ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यूज बाय RAC मीन्स रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीने इंटरव्ह्यूज घ्यायला पाहिजे यादी लावल्यानंतर की हाऊ मेनी कॅन्डिडेट्स ॲडमिटेड फॉर पर्टिक्युलरली सब्जेक्ट, म्हणजे आम्ही कोणत्या विषयाला किती विद्यार्थी घेतलेले आहेत आणि ती लिस्ट लावल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कॉल करून बोलावून त्यांची रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी जी असते सेंटरच्या लेवलवर त्यांनी ती इंटरव्ह्यूज कधी घ्यायची आहे, 9 जून ते 20 जूनच्या दरम्यान. ओके, 9 जून ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू किंवा संशोधक विद्यार्थ्यांचा PhDच्या ॲडमिटेड स्टुडंटचा घ्यायला पाहिजे. ही तारीख आहे 9 जून 2022. ओके, त्यानंतर पुढची जी महत्त्वाची तारीख आहे की रिसर्च सेंटर शाल डिस्प्ले द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. म्हणजे पहिले ॲडमिटेड कॅन्डिडेट्सची आणि नंतर आफ्टर इंटरव्ह्यूज, आफ्टर युअर इंटरॅक्शन ऑर इंटरव्ह्यूज रिसर्च सेंटर लिस्ट त्यांची लावेल की त्यांना कन्फर्म केलं. रिसर्च सेंटरमध्ये ज्या स्टुडंटला कन्फर्म केलं त्यांची एक लिस्ट, फायनल लिस्ट लावेल आणि ती लिस्ट लावल्यानंतर 21 जूनला ही लिस्ट त्यांनी लावायला पाहिजे. ओके, देन डेट ऑफ ॲडमिशन ऑफ लिस्ट ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट अलॉंग विथ एनरोलमेंट फॉर्म दॅट इज अपेंडिक्स 5A. मी हे सगळे अपेंडिक्स जे फॉर्म आहेत ते नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला किंवा नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायलाच मिळतील. अँड प्रिस्क्राईब फी टू द युनिव्हर्सिटी 27 जून 2022. म्हणजे 27 जून 2022ला काय करायचं आहे की ह्या विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट फॉर्म अपेंडिक्स 5A अंतर्गत घ्यायला पाहिजे. ही तारीख आहे 27 जून. ओके, त्यानंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ PhD कोर्सवर्क. ही सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर 1 जुलैला कोर्सवर्क हा सुरू होणार आहे. 2021-22चा कोर्सवर्क 1 जुलै 2022ला सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये तेही रिसर्च सेंटर असतील की ज्यांनी ॲडमिशन 2021-22ला दिलेली आहे. डिसेंबर 2000 जेव्हा हे 21 हे होतं की जेव्हा त्यांनी ती डेट दिलेली होती तेव्हासुद्धा काही विद्यार्थी ऑलरेडी ॲडमिट झाले होते आणि त्यांचंसुद्धा कोर्सवर्क एक्झिक्युशन झालेलं होतं, त्यांचं संपण्यात किंवा काही सुरू होतं. ते विद्यार्थी आणि हे ॲडमिशन होणार हे सगळे याच सेशनमध्ये विद्यार्थी येतील. ओके, ठीक आहे. ज्यांनी ॲडमिशन ऑलरेडी घेतलेली आहे, पुन्हा सांगतो मी, ज्यांनी ॲडमिशन ऑलरेडी 21-22 या सेशनमध्ये याआधी घेतली होती तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं ॲडमिशन घ्यायचं काम नाही. मात्र ज्या रिसर्च सेंटरनी ॲडमिशन तेव्हा दिली आणि आता देणार आहेत या शेड्यूलनुसार त्या सगळ्या विद्यार्थ्यांची यादी सगळी एकत्र करून विद्यापीठाला ती पाठवायची सुद्धा आहे. ओके, तर ती पाठवायची आहे अपेंडिक्स 5A ज्याला एनरोलमेंट फॉर्म म्हटलं गेलं, तो देखील आपण पुढं बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 1 जुलैला काय सुरू होणार आहे, कोर्सवर्क तुमचा सुरू होणार आहे. या कोर्सवर्कची परीक्षा राहते, मी माझ्या आधीचे व्हिडिओ बघा त्याच्यात तुम्हाला सगळं दिलेलं आहे. कोर्सवर्कची परीक्षा कधी राहील की हे 16 वीकचा विल बी कन्व्हर्ट इन आवर्स. मोस्ट ऑफ द रिसर्च सेंटर ऑलवेज कन्वर्ट इन टू द आवर्स इन 16 वीक्स. 16 वीक्सला ते आवर्समध्ये कन्वर्ट करून तो कोर्सवर्क राबवला जातो. तर ही जी आहे 1 जुलैला सुरू होईल
आता नेमकी एक्झाम कधी होईल मी निश्चित तारीख नाही सांगेल, कारण विद्यापीठाने सध्या तारीख नाही सांगितलं. मे बी त्याच्या 2 महिन्यानंतर मॅक्झिमम, मला असं वाटतं 2 महिने खूप झाले, 2 महिन्यानंतर ती कोर्सवर्कची एक्झाम होईल. म्हणजे तुम्हाला ही सगळी प्रक्रिया आहे ही, तर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया 27 जून याच्यामधली जी आहे, तर ही तर सगळी विद्यापीठाने सेंटरच्या लेवलवर आहे. मात्र आपण एक स्टुडंट असाल तर आपण 6 जूनपर्यंत ॲडमिशन घ्यायला पाहिजे. ठीक आहे, 6 जून हे विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची तारीख आहे ॲडमिशनच्या PhDसाठी. ठीक आहे, त्यानंतर कोर्सवर्क जे आहे ते या कोर्सवर्क 1 जुलैला सुरू होणार आहे असं मी म्हटलं. आता बघूया की नेमके ॲडमिशन घेताना कुठले फॉर्म लागतील. ठीक आहे, एक आहे की आपल्याला या 23 तारखेपासून म्हणजे या 23 मेपासून सुरू झालेली प्रक्रिया आहे जी 6 जूनपर्यंत राहणार आहे. तर नेमकी काय करायचं आहे आपल्याला, हा जो अपेंडिक्स 5 आहे ज्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटच्या PhD पोर्टलवरून सहज डाउनलोड करता येते किंवा त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला घेता येतो. हा कशाचा आहे, अप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम, म्हणजे आपला प्रवेश अर्ज आहे PhDचा जो प्रिस्क्राईब आहे विद्यापीठाने त्यांच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे अपेंडिक्स 5, दॅट इज अपेंडिक्स 5. हा काय दिलेला आहे बघा, टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर, म्हणजे इथं लिहायचं आहे की तुमचं ज्या विषयामध्ये PhDला ॲडमिशन घ्यायचे, उदाहरणार्थ मराठी, इंग्लिश, केमिस्ट्री, बायोलॉजी, व्हेनेवर कुठला विषयावर तुमचा जो असेल तो, तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ मराठी, देन तुमचं सेंटरचं नाव, उदाहरणार्थ श्री शिवाजी असेल, श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अमरावती और अकोला, जे काही सेंटर असेल आधी त्या डिपार्टमेंटचं नाव आणि नंतर त्या सेंटर असं तुमचं ते लिहायचं आहे. त्यानंतर डिअर सर, आय द अंडरसाइंड हेअर बाय अप्लाय फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम इन द सब्जेक्ट, तुमचा विषय लिहायचा, कुठला विषय, PGचा विषय लिहायचा आहे. ओके, इन द फॅकल्टी ऑफ, तुमचा विषय कोणत्या विद्याशाखेत येतो तो मराठी आहे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, लायब्ररी सायन्स आहे, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी, होम सायन्स आहे, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी, कॉमर्स आहे, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तुमचा जो विषय आहे त्याची फॅकल्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं नाव, सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, तुमच्या फादर्स और हजबंड और मदर आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं सगळं बेसिक आहे याच्यामध्ये दिलं, तुमचा ॲड्रेस कुठला आहे, टेलिफोन, त्यानंतर 10 नंबरच्या यामध्ये डेट ऑफ क्वालिफाईंग एक्झाम, तुमचं PG कधी झालं, कोणत्या युनिव्हर्सिटी झालं, कुठल्या विषयात झालं, इकॉनॉमिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, तो विषय तुम्हाला टाकायचा, पर्सेंटेज किती होते. ठीक आहे, ही झाली तुमची क्वालिफाईंग एक्झामची. त्यानंतर हा फॉर्म पुढं काय सांगतो की पॅट एक्झाम पास झाले असेल तर कधी झाले पास, त्याची व्हॅलिडिटी किती आहे, रोल नंबर कोणता होता, त्याचं स्कोअर किती, तुमचं मार्क्स किती मिळाले. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आहे की तुम्ही जे पॅट एक्झाम दिली नसेल तर काही विद्यार्थी नेट सेट असतील तर त्याचं डिटेल टाकायचं आहे, कधी तुम्ही झाले, UGCची आहात, नेट आहात की CSIRची आहात की आपल्या UGCच्या अंतर्गत सेट जी WRO पुणे घेते समजू किंवा पुण्याची सेट आहे ते तुम्हाला लिहायचे, इयर कधी आहे, रोल नंबर. ओके, त्यानंतर तुमचं एम्प्लॉईड स्टेटस लिहायचं आहे की तुम्ही एम्प्लॉईड आहेत की अनएम्प्लॉईड आहात, असणार तर द्या, डेसिग्नेशन कुठलं आहे पद ते लिहा. त्यानंतर याला जोडणारी तुमची जी कागदपत्रे आहेत ती देखील मी तुम्हाला अपेंडिक्स 5A अंतर्गत B अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुमची नाव आणि सिग्नेचर करायची आहे, तुमचं ठिकाण आणि ते तारीख टाकायची. अशा प्रकारे हा होता अपेंडिक्स 5. ओके, हा जो होता अपेंडिक्स 5 होता आणि या अपेंडिक्स 5 अंतर्गत ॲडमिशन होते रिसर्च सेंटरला, म्हणजे हा द्यायचा आहे तुम्हाला रिसर्च सेंटरला. ओके, त्यानंतर तुमचा पुढचं जे आहे की रिसर्च सेंटर शाल डिस्प्ले द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट, म्हणजे जी लिस्ट लावणार आहे ते कशाच्या आधारावर की त्यांनी निर्धारित शुल्क भरायला पाहिजे आणि जे महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत अपेंडिक्स 5Bचे ते मी 5B अगोदर सांगेल आणि 5A नंतर सांगेल. असं का, कारण 5B काय आहे की तुम्ही ॲडमिशन घेतेवेळी कोणकोणती कागदपत्रे जोडायला पाहिजे. एक आहे तुमची PGची मार्कशीट, त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट PGचं, जर तुमचं मायग्रेशन असेल दुसऱ्या विद्यापीठातून तर ते जोडायचं आहे, जर दुसऱ्या विद्यापीठातून आले असणार तर. त्यानंतर तुमचं क्वालिफाईंग जे तुमचं MA आहे किंवा MSc MCOM आहे ते इक्वॅलेंट असायला पाहिजे. समजा तुमचं जम्मू काश्मीरच्या हा, गुजरातच्या हा, एनी अदर स्टेट त्याच्यामधलं ही डिग्री आमच्या या विद्यापीठाची म्हणजे इक्वॅलेंट आहे त्याचं सर्टिफिकेट जोडायचं जर अशी केस असेल तर. ठीक आहे, त्यानंतर तुमची TC जोडायची आहे, त्यानंतर पेट किंवा MPAT किंवा नेट सेट याचं सर्टिफिकेट जोडायचं आहे किंवा MPhil असेल तर MPhilचं सर्टिफिकेट किंवा त्याची मार्कशीट. त्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे, OBCचे नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट असतील जे स्कॉलरशिप त्यांना फेलोशिप वगैरे मिळते त्यांना लाभ घ्यायचा आहे
तर त्यांनी ते नॉन क्रिमिनलचं. त्यानंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात किंवा जे नेट JRF असतील आणि त्या अंतर्गत ॲडमिशन PhDला घेत असतील तर त्यांना मात्र ते बँकेचं सगळं डिटेल पासबुक असेल, ते पासबुकला लिंक झालेलं आधार कार्डचं ते सगळं तुम्हाला जोडायचं आहे. हे झाली कागदपत्रे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे आहे अपेंडिक्स 5A हे नेमकं काय, हे आहे एनरोलमेंट फॉर्म. बघा तुम्ही UGला PGला ॲडमिशन जेव्हा घेता तर तेव्हा एनरोलमेंट आपलं तुमचं महाविद्यालय करून घेते. तसंच PhDचं देखील एनरोलमेंट होणार आहे. ओके. एनरोलमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन नाही PhDचं. एनरोलमेंट म्हणजे नोंदणी होणार आहे तुमच्या याची प्रवेशाची नोंदणी. महाविद्यालयामध्ये तुमची ॲडमिशन आणि विद्यापीठामध्ये नोंदणी होणार आहे की हा विद्यार्थी या महाविद्यालयाच्या या रिसर्च सेंटरला ॲडमिट झालेला आहे आणि त्याला आम्ही त्या नोंद करून घेतली. तो नोंदणी जो फॉर्म आहे तो आहे अपेंडिक्स 5A. ओके. हा कुठं जाणार आहे, टू असिस्टंट रजिस्ट्रार PhD सेल. हा कोणाला पाठवायचा आहे, हे सबमिट तर तुम्हाला रिसर्च सेंटरला करायचं आहे, मात्र हा फॉर्म विद्यापीठाकडे अग्रेषित किंवा फॉरवर्ड ते रिसर्च सेंटर करणार आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले त्या सगळ्यांचे एनरोलमेंट फॉर्म एकत्र करायचे आणि त्याला निर्धारित शुल्क जे 1000 रुपये आहे ते जुळून विद्यापीठाला द्यायचं आहे. ते शुल्क किती आहे प्रत्येकाचं ते सुद्धा मी पुढं सांगणार आहे. ठीक आहे. आता या फॉर्ममध्ये काय काय की ज्या विद्यार्थ्याची फी तुम्ही घेतली 1000 रुपये एनरोलमेंटची जी विद्यापीठाला पाठवायची, तर विद्यापीठामध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याची फी भरल्यानंतरचं जे पावती मिळेल विद्यापीठाची, ती पावतीचा नंबर इथं लिहायचा आहे. असं येऊ शकते की 10 विद्यार्थी तुमच्या रिसर्च सेंटरला आहेत, त्या 10 विद्यार्थ्याचे 10,000 तुम्ही घेऊन घेतले, विद्यापीठाकडे गेल्यानंतर तिथे एकत्र 10,000ची पावती फाळायची आणि ती या पावतीवरचा नंबर प्रत्येक विद्यार्थ्याच्या इथं लिहावा लागणार, रिसिप्ट नंबर आणि डेट. ओके. इंडिव्हिज्युअल जर करायची असेल विद्यार्थ्याची तर इंडिव्हिज्युअल देखील तुम्ही तिथं पावती प्रत्येक विद्यार्थ्याची 1,000ची विद्यापीठामध्ये फाळू शकता आणि तो नंबर आणि डेट टाकू शकता थ्रू. म्हणजे आता त्या रिसर्च सेंटरमार्फत हा फॉरवर्ड होणार आहे एनरोलमेंट फॉर्म. ओके. कधीही विद्यार्थ्यांनी परस्पर विद्यापीठाला हे सादर करायचं नाही आहे. त्याच्यावर कव्हरिंग लेटर पाहिजे, प्राचार्याची स्वाक्षरी पाहिजे, गाईडची पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये की इथं दिलेलं आहे की तुमचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, तुमचं पॅरेंटचं नाव किंवा वडिलांचं नाव आणि ॲड्रेस लिहायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कास्ट, रिलिजन, नॅशनॅलिटी, क्वालिफाईंग डिग्री, नेम ऑफ युनिव्हर्सिटी, कॉलेजचं नाव, आधी कुठली डिग्री तुम्ही MA पास झाले, MSc MCom ते लिहायचं आहे. पेट कधी झालं आहे, डिटेल ऑफ एक्झामिनेशन, पेटचं असेल तर पेटचं, नेटचं असेल तर नेटचं, हे सगळं द्यायचं आणि शेवटी तुमची इथं साईन आहे. ओके. त्यानंतर वर जे आहे इथं हेड ऑफ रिसर्च सेंटर, म्हणजे तुमच्या तिथं हेड ऑफ रिसर्च सेंटर मीन प्रिन्सिपल हे प्रत्येक रिसर्च सेंटरचे हेड असतात. ओके. एका महाविद्यालयामध्ये अनेक रिसर्च सेंटर असतील, उदाहरणार्थ मराठी आहे, इंग्रजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट, सगळे विषय आहेत. तर त्या ठिकाणी इथं बाजूला एन्डोर्समेंट त्या रिसर्चच्या त्या विभाग प्रमुखाचं किंवा त्या रिसर्च सेंटर हेडचं घ्यायला पाहिजे. रिसर्च सेंटर हेड म्हणजे त्या विभाग प्रमुख जे असतील, मराठी असतील तर त्यांचे विभाग प्रमुखाची किंवा तुमच्या सुपरवायझरची इथं बाजूला त्यांचं सही आणि शिक्का घ्यायला पाहिजे. आणि हेड ऑफ रिसर्च सेंटरमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्रत्येक रिसर्च सेंटरचे हेड असल्यामुळं त्यांनी त्या प्राचार्यांचं इथं सही आणि शिक्का घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया की फीज फॉर PhD प्रोग्राम. नेमकी फीज तुम्हाला किती लागेल किंवा फीज विद्यार्थ्याकडनं किती आकारायची म्हणजे विद्यापीठाच्याच नियमानुसार. हे आहे 20 जुलै 2021चं जे शेवटचं पत्र होतं फीजचं अपडेशनचं. ठीक आहे. ते 71/2021 या नावाचं नोटिफिकेशन त्यांनी काढलं आणि ते होतं फीज प्रिस्क्राईब फॉर PhD प्रोग्रामचं. तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मची काही फी नाही आहे. ठीक आहे. ते विद्यार्थ्याला फ्री द्यायचं आहे किंवा विद्यार्थीसुद्धा वेबसाईटवरून काढू शकतात. ॲडमिशन फी किती आहे, 1000 आहे. ठीक आहे. हा जो कॉलम आहे हा डिस्क्रिप्शन दिला आहे की फी कशाची आहे. दुसरा कॉलम कशाचा आहे की रिसर्च सेंटरला मिळालेला आहे देण्यात येणारे पैसे आहेत. तिसरा जो कॉलम आहे तो कशाचा आहे, विद्यापीठाला जी फी द्यायची आहे ती. आता प्रत्येक बघू. ॲडमिशन फी 1000 ती कोणाला द्यायची आहे, रिसर्च सेंटरला भरायची आहे. ठीक आहे. ट्युशन फी फॉर कोर्सवर्क रिसर्च सेंटर करून घेणार आहे तर कोर्सवर्कची फी 10,000 रुपये आहे. ती रिसर्च सेंटरला एकदाच द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एनरोलमेंट फी मी आधी जो म्हटला एनरोलमेंट 5A जो आपण समजून घेतला त्याची जी 1000 फी आहे ती कोणाला द्यायची आहे, विद्यापीठाला द्यायची आहे. ओके. ही द्यायची आहे विद्यापीठाला. तर ही विद्यापीठाला द्यायची आहे
सगळ्या विद्यार्थ्यांची एकत्र करून तुम्हाला विद्यापीठाला सादर करायचे आहे रिसर्च सेंटरनी. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी परस्पर नाही करायचे आहे, सगळं रिसर्च सेंटरमधूनच करायचं आहे. त्यानंतर लायब्ररी फी हा कॉलम आधी मागच्या 18-19ला नव्हता किंवा 19-20लाही नव्हता. लायब्ररी फी जी आहे 2,000 रुपये आहे. ही 2,000 रुपये विद्यापीठा आपल्या रिसर्च सेंटरला द्यायची, विद्यापीठाला नाही. अमाऊंट पेएबल टू द रिसर्च सेंटर आहे. तर ही 2,000 रुपये लायब्ररी फी आहे. युनिव्हर्सिटी एक्झाम फी ती काय आहे, कोर्सवर्क झाला तुमचा, ते कोर्सवर्कची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, ती कोर्सवर्कची परीक्षा कोण घेणार आहे, विद्यापीठ घेणार आहे. त्याचं पहिलं जे मॉड्यूल आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचं, त्याची परीक्षा ही घेतं विद्यापीठ. त्याची जी फी आहे ती किती आहे, 500 रुपये शुल्क आहे. याआधी 1,000 होती, ती कमी झाली. ही 500 रुपये युनिव्हर्सिटी एक्झाम फी आहे. त्यानंतर PhDचं रजिस्ट्रेशन ते कधी होणार आहे, तुम्ही कोर्सवर्कची परीक्षा पास झाले, त्याचं मार्कशीट येईल, त्याचं सर्टिफिकेट येईल, त्यानंतर तुम्हाला सिनॉप्सिस सबमिट करता येईल. तर ती जी फी आहे ती आहे 2,000 रुपये. ती कोणाला, ती विद्यापीठाला द्यायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक मार्ग आहे की काही हे सगळी फी पहिले रिसर्च सेंटरला सबमिट करायची, मग ते रिसर्च सेंटर विद्यापीठाला जे पेएबल विद्यापीठाला आहे ती देतात. काही ठिकाणी ते अगदी विद्यार्थ्यालाच पाठवून ती सुद्धा दिल्या जाते. तर ती रिसर्च सेंटरवर डिपेंड आहे की ती कशी प्रोसिजर पार पाडतात. मात्र या नियमानुसारच फीज आकारल्या गेली पाहिजे असं विद्यापीठाचं हे पत्र सांगतं. त्यानंतर ॲन्युअल रिसर्चची फी आहे जी रिसर्च सेंटरला द्यायची आहे, ती फॅकल्टी वाईज थोडीशी वेगळी आहे. सायन्सवाल्यांना प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये लागणार आहेत, रिसर्च सेंटरला द्यायचे आहेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपये प्रतिवर्ष द्यायचे आहेत. कॉमर्स, मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज आणि इंटरडिसिप्लिनरी या सगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला किमान जे 5,000 रुपये शुल्क आहे दरवर्षी द्यायचं आहे. हे दरवर्षी द्यायचं. हे किती वर्ष द्यायचं आहे, जितक्या वर्ष तुमचं PhD चालेल, म्हणजे मॅक्झिमम 6 इयर अँड मिनिमम 3 इयर्स. जास्तीत जास्त 6 वर्ष आणि कमीत कमी 3 वर्ष ही सगळी फी आहे. ॲन्युअल जे म्हटले ते ॲन्युअल फी द्यायची आहे. म्हणजे ही जी ॲन्युअल म्हटलेलं आहे ॲन्युअल रिसर्च लॅब फी ते प्रत्येक वर्षी द्यायची आहे. ठीक आहे, तुमचं 3 वर्ष जर PhDचं रिसर्च चाललं तर हे प्रत्येक वर्षाची फी 3 वर्षाची लागेल. ठीक आहे, त्यानंतर सबमिशन डिफेन्स फी म्हणजे तुमचा जो ड्राफ्ट थेसिस सबमिट होणार आहे तो रिसर्च सेंटरला होणार आहे. तर त्याची जी सबमिशनची म्हणजे ड्राफ्ट थेसिसवर जे प्रोसिजर किंवा व्हायवा घेणार आहे सेंटर, तर त्याची जी फी आहे ती 3,000 रुपये. ॲन्युअल रिटेन्शन फी मात्र हे विद्यापीठाला द्यायची आहे. रिटेन्शन फी जी असते, तुमचं दर वर्षाला कोणतं किती काम सुरू म्हणजे PhDचं होणार आहे, झालेलं आहे, आणि त्याचं रिटेन्शन जी फी आहे ती विद्यापीठाला द्यावी लागते. आणि त्याची जी फी आहे ती 2,000 रुपये ती प्रतिवर्ष आहे. ॲन्युअली म्हटलं आहे त्यांनी प्रत्येक. शेवटी तुमचा थेसिस सबमिट करताना तुम्हाला 12,000 रुपये शेवटी भरायचे आहेत. अशा प्रकारे हे फीचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. आणि हे जे आहे ते ॲकॅडमिक इयर 2021-22 म्हणजे तुमची जी ॲडमिशन होणार आहे ती 21-22ला, तर त्या विद्यार्थ्यांकडनं ही फीचं स्ट्रक्चर आहे. शेवटच्या टप्प्याकडे मी जातो, तो आहे इन्स्ट्रक्शन बाय संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. याच पत्रान्वये त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिलं. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की हे सगळी प्रोसिजर करताना काही बाबी रिसर्च सेंटरनी लक्षात घेणं आवश्यक आहे किंवा फॉलो करणं आवश्यक आहे. ते कुठले आहेत, ते आहे द सब्जेक्ट वाईज सीट्स फॉर ॲडमिशन अँड द लिस्ट ऑफ रेकग्नाइज सुपरवायझर ॲट रिस्पेक्टिव्ह रिसर्च सेंटर फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम इज अपडेटेड ऑन वेबसाईट. म्हणजे मी आधी म्हटलं की विद्यार्थ्याला समजेल कसं की माझी ॲडमिशन कुठं होईल, तेव्हा समजेल की त्या विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठाची वेबसाईट पाहायची आहे, PhDचं सेलवर जायचं आहे आणि तुमचा विषय ज्या फॅकल्टीमध्ये येतो त्या फॅकल्टीची लिस्ट पाहायची, ज्या सेंटरमध्ये जागा आहे ती पाहिल्यानंतरच त्या सेंटरमध्ये आपल्याला ॲप्रोच व्हायचा आहे. ठीक आहे. दुसरी जी सूचना आहे की द प्रोसेस ऑफ ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम विल बी ॲज पर ऑर्डिनन्स 1 of 2016, डायरेक्शन नंबर 7/2019 अँड डायरेक्शन नंबर 49 2019. हे सगळे ऑर्डिनन्स आहे, त्याच्यावर मी व्हिडिओज बनवलेले आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या नियमाअंतर्गत ही ॲडमिशन व्हायला पाहिजे असं विद्यापीठ सांगते. त्यानंतर जे द रिसर्च सेंटर शुड स्ट्राईकली अधेअर टू ऑर्डिनन्स म्हणजे प्रत्येक रिसर्च सेंटरनी 1 of 2016 जे आहे 1/2016चं जे ऑर्डिनन्स आहे ते फॉलो करायला पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि द ॲडमिशन टू डन ॲज पर द सीट्स डिस्प्ले ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट म्हणजे विद्यापीठाने जेवढं तुम्हाला सीट दिलेले आहेत रिसर्च सेंटरला त्या सीटवर आधार मानूनच, तेवढ्याच नियमाचे आधार मानूनच तुम्हाला ॲडमिशन द्यायची आहे.
तुमचं अपडेशन विद्यापीठाने केल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन द्यायची नाही. विद्यापीठाने जेवढे सीट दिल्या तेवढ्या सीटवर ॲडमिशन देता येते. याच पत्रान्वये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी MPhil झालेले आहेत ते सुद्धा ॲडमिशन याच प्रोसिजरमध्ये करू शकतात. ओके, ते सुद्धा याच प्रोसिजरमध्ये ॲडमिशन करू शकतात. ते सुद्धा एन्व्हायरमेंट फीज भरून, एन्व्हायरमेंटचा फॉर्म भरून त्यांची सुद्धा यादी आपण विद्यापीठाला याच विद्यार्थ्यासोबत पाठवून त्यांना ॲडमिशन देऊ शकतो. ओके, आणि सगळ्या प्रकारची अपेंडिक्स किंवा परिशिष्टे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहेत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 2021-22च्या PhDचं टाईमटेबल नेमकं काय होतं. त्या टाईमटेबलच्या सोबत ॲडमिशन घेताना आपल्याला कुठल्या प्रकारची कागदपत्रे जोडायची आहेत, तो आपण आज पाहिला. त्यानंतर आपल्याला याच आजच्या याच्यामध्ये हे सुद्धा पाहायला मिळालं की कुठल्या प्रकारचे फॉर्मॅट आहेत ते सुद्धा आपण पाहिले, आणि फीज किती आहे ते देखील पाहिलं, आणि इन्स्ट्रक्शन कुठले फॉलो करायला पाहिजेत ते सुद्धा विद्यापीठाच्या त्या प्रत्येक रिसर्च सेंटरने आणि विद्यार्थ्यांनी ती वाचून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी PhDच्या संदर्भामध्ये ही माहिती पाहिली. PhDच्या संदर्भामध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि सगळी अपडेटेड माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर या इकोस्टार चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना पाठवा. धन्यवाद.